अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघच्या नामनिर्देशन भरण्याचा शेवटचा दिवस होता. या नामनिर्देशन भरण्यासाठी आज आपले सन्माननीय निरीक्षक महोदय पण आज शेवटचा दिवस असल्यामुळे ते पण आज उपस्थित होते. आपल्याकडे एकूण 14 अर्ज प्राप्त आहे. 14 अर्जाची कॉपी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करण्यात आलेली आहे. काही वेळा झेरॉक्स कॉपी माझे कार्यालयाच्या बाहेरच्या नोटीस बोर्डमध्ये पण आपल्याला मिळणार आहे. त्या 14 अर्ज भरणारे 9 उमेदवार आहे आणि 9 पैकी 2 उमेदवारकडे AB फॉर्म, त्या संबंधित राजकीय पक्षाचा AB फॉर्म त्या ठिकाणी आहे. तो उमेदवारांची यादी आपल्याला पूर्णतः देण्यात येईल. याच्यामध्ये उद्या 2 तारीखला 11 वाजता या कार्यालयामध्ये त्याची स्क्रुटिनी राहणार आहे आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर लिस्ट ऑफ व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स, योग्य रीती ज्यांचे नामांकन झालेलं आहे त्या कॅन्डिडेटची यादी या ठिकाणी प्रकाशित होणार आणि त्याच्यानंतर 4 तारीख दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे. दॅट इज गुरुवार दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेण्यासाठी. स्क्रुटिनीमध्ये मेजर गोष्टी असतो की जो सूचक आहे त्यांनी व्यवस्थित आहे की त्यांचे सिग्नेचर्स, या सगळ्या गोष्टी आपण तपासणार आहे. या निवडणुकीमध्ये 619 मतदार आहे आणि या 619 मतदार मोस्टली नगरसेवक, दोनों महानगरपालिका आणि नगरपालिकाचे मतदार नगरसेवक याच्यामध्ये आहे. आजचे दिवस जो भी जन नगरसेवक असेल ते सगळेजण याच्यामध्ये पात्र. आजचे 2 विषय, एक आहे की नॉमिनेशन किती प्राप्त झाले आणि दुसरा जो भाग असतो की आज मतदार यादी फ्रीज होतो. तर या क्षणपर्यंत जेवढे लोक मतदार असेल, म्हणजे नगरसेवक असेल, नगरसेविका असेल, ते सगळेजण मतदार आहे. तो 619 मतदार आपल्याकडे आहे. कुठल्याही प्रकारचे राजीनामा या गोष्टी नाही झाला असल्यामुळे हे 619 सत्तासंख्या फ्रीज होतं. या अपात्रता नाही झाला असल्यामुळे 619 जण फ्रीज होतं. तर एवढं आज के डेटमध्ये मतदार आहे आणि याच्यासाठी प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिकेचे जे नगरसचिव आहे आणि मुख्याधिकारी नगरपालिका, त्याला आपण सूचना दिली आहे की आपण प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टम आहे याच्यामध्ये आणि याच्यापैकी भरपूर लोकांनी पहिल्यांदा प्रेफरन्शियल वोटिंग ते करत असेल. तर सर्व जो मतदार आहे त्यांना प्रेफरन्शियल वोटिंगची प्रशिक्षण देण्यात यावं. एक मोठं काम यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रशिक्षणचं मूळ कारण हे आहे की प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये अपात्र मतपत्रिका होऊ नये, याच्यासाठी आपण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. पण आपले प्रसार माध्यमातून 3-4 जो विशेष बाब आहेत ते मी आपल्या सगळ्यांना सांगतो. नंबर 1, जो पेन मतदान केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला असेल त्या पेनच्या माध्यमातूनच मतदान करण्यात यावं. दुसरा, ते जो बॉक्स आहे त्याच्या बाहेर आपण अजिबात लिहू नये, कुठलेही टिक क्रॉस करू नये. आपल्याला तिथे संख्या आपल्याला टाकायचं आहे. ते संख्या 1 पासून सुरू होतो, 2, 3, 4 असं करके ते खाली जातो. या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहे. संख्या टाकताना कंटिन्युअस ऑर्डरमध्ये कृपा करून टाकावा. 1, 2, 4 करू नका, 1, 2, 3 आणि 4 करा. ही इम्पॉर्टंट गोष्टी आहे. कुठल्याही प्रकारच्या स्वाक्षरी, कुठल्याही प्रकारचे इतर सिंबल, कुठलेही मार्क इत्यादी त्या याच्यावर करू नये, जेणेकरून आपला जो बहुमूल्य मत आहे ते म्हणजे अपात्र होणार नाही मतमोजणीच्या दिवशी. या गोष्टीची सगळ्यांनी दखल आणि दक्षता घ्यावा. इसलिए मॉक बॅलेट पेपरवर मॉक वोटिंगची प्रक्रिया पण करून घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे सगळे नगरपालिका आणि महानगरपालिकेचे नगरसचिवांना की आपण असं करून घ्यावं, जेणेकरून एकही मतदान म्हणजे वेस्ट होणार नाही या अपात्र ठरणार नाही. ते महत्त्वपूर्ण गोष्टी याच्यामध्ये आहेत. तो माघारीचे दिवस 4 तारीख राहणार आहे दुपारी 3 वाजेपर्यंत आणि स्क्रुटिनीचे दिवस उद्या राहणार आहे सकाळी 11 वाजता. आणि या इलेक्शनमध्ये 2 बदल असतो इतर सामान्य निवडणुकीच्या तुलनेमध्ये. मतदानाचा वेळ इतर मतदानमध्ये असतो सकाळी 7 ते 5 या 7 वाजेपासून 6 वाजेपर्यंत, परंतु या इलेक्शनमध्ये 8 ते 4
एवढा वेळ आहे. दुसरा, बॅलेट बॉक्समध्ये याची मतदान होणार आहे, बॅलेट पेपरवर होणार आहे. हे दुसरी मोठी बदल आहे. तिसरी मोठी बदल उमेदवारांसाठी आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खर्चाचा हिशोब आपण घेत नाही. इतर निवडणूकमध्ये 3 वेळा खर्चाचे हिशोब होतो, या निवडणूक प्रक्रियेमध्ये खर्चाचे हिशोब आपण घेत नाही. हे 3 मेजर बदल या निवडणूक प्रक्रियेत असतो. एवढं बोलून इलेक्शनच्या संदर्भात अगर काही प्रश्न, चिंतन, बाकी गोष्टी असेल तर आपण विचारू शकतो. बिकॉज इलेक्शन झालं की बोर्ड आपण चेंज करू. NCNU साठी रोहन दानी, नाशिक.